नमस्कार मित्रांनो, मी महेश यादव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो। आपण आत्ता 1 डिसेंबर 2024 सौंदाण्याला आलेलो आहोत। हा माझा स्वतःचाच सदाबहार पेरूचा प्लॉट आहे। या ठिकाणी आपण एक छोटासा ब्लॉग बनवणार आहोत आणि या ब्लॉगमध्ये आपण वेगवेगळे मल्टिपल क्रॉप जे केलेले आहेत हे संपूर्ण दाखवणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राइब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण या ठिकाणी आपल्या बागेला आपल्या कंपनीचेच पॉवर ग्रोथ नावाचं बूस्टर वगैरे दिलेलं आहे आणि अजून नवीन कीटकनाशक बुरशीनाशक हे पण आपण आपल्या नावानेच तयार केलेले आपण वापरतो। असेच तुम्हाला जर औषधं पण पाहिजे असतील आणि झाडं पण पाहिजे असतील तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधू शकतात। माझा मोबाईल नंबर आहे 8390069058। मित्रांनो, आता आपण व्हिडिओ आपल्या पेरूच्या प्लॉटमध्ये जात आहोत आणि आता हे सुरुवातीला जे हे मोठे मोठे झाडं दिसतात तर हे मोहगणीचे झाडं आहेत। हे साधारणतः 1 वर्षाचे झाडं झालेले आहेत। झाडं भरपूर मोठमोठे झालेले आहेत। आता असेच मोहगणीचे झाडं पण तुम्ही बाउंड्री फार्मिंगला लावू शकतात। हा आपला पेरूचा प्लॉट आहे। मस्त माल लागलेला आहे। पेरूला आपण फॉर्म पिशवी लावायला पाहिजे होती, पण सध्या थोडी पैशांची अडचण असल्यामुळे आपण फॉर्म पिशवी लावलीच नाही यावर्षी पेरूला। तरीसुद्धा चांगला माल आलेला आहे। आपण सुरुवातीच्या ज्या रस्त्याच्या बाजूला ज्या 2-3 गल्ल्या दिसतात तर त्या तिकडच्या झाडांना फॉर्म पिशवी लावले होते। तिकडचा माल भरपूर आलेला आहे, तो पण मी तुम्हाला दाखवतो। आणि हे आपलं जुना प्लॉट इथे होता, हा लखनौ 49चा। तर ह्या झाडाला पण भरपूर माल आलेला आहे। 2-3 झाडं अजून शिल्लक आहेत। या ठिकाणी जर इथे बघितले तर हे लखनौ 49चे पेरू आहेत अजून। या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा सदाबहार पेरूचा प्लॉट चांगला झाडं जर बघितले तर माझ्या कमरेला छातीला लागतात हे झाडं। तर झाडं जास्त मोठे नाही आहेत पण उत्पन्न चांगलं येतं। पेरूची साईज जर बघितली तर बघा मित्रांनो, खूप छान पद्धतीने असा पेरूचा बाग बहरला आहे। प्रत्येक झाडाला 8-8, 10-10 फळं लागलेले आहेत। 1 वर्षाचा प्लॉट आहे हा। आपण असेच इकडे बाउंड्री फार्मिंगला हे मोहगणीचे झाडं लावलेले आहेत रस्त्याला खेटून। जवळपास आता 8 ते 9 फुटाचे झाडं झालेले आहेत। काही झाडं मोठे पण आहेत। या इकडचे जर बघितले तर काही झाडं छोटे आहेत, काही झाडं मोठे आहेत। पण बाउंड्री फार्मिंगला आपण हे मोहगणीचे झाडं प्रत्येक झाडाच्या शेवटी एक झाड, प्रत्येक गल्लीला तिकडच्या बाजूने एक आणि इकडच्या बाजूने एक असे झाडं लावलेले आहेत मोहगणीचे। आणि ह्या बाजूला इकडे या पोलाजवळ तुम्हाला नारळाचे झाडं दिसतील। 2-3 झाडं नारळाचे पण लावले होते। इकडच्या बाजूला हे एक लिंबूचं झाड लावलेलं आहे आणि इकडे 2-3 त्या लिंबूच्या झाडाशेजारी याचे केळीचे पण 2-3 कण लावले होते यावर्षी आम्ही, तर ते पण जगलेले आहेत आणि त्यांना केळी पण लागलेले आहेत। तर आपण तिकडे जाऊया थोड्या वेळात। पहिले आपण इकडे पेरूचा बाग कसा आहे तो दाखवतो मी तुम्हाला। हे बघा मित्रांनो, साईज हा पेरू बघा। या फाटेला 2 पेरू आहेत, मोठमोठे, माझ्या हातात बसत नाही असे मोठमोठे पेरू आहेत। हे बघा मित्रांनो, तर तुम्हाला पण जर पेरूची लागवड करायची असेल, सदाबहार पेरूची लागवड करायची असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क करा। हा इकडनं जर बघितलं तर माल भरपूर लागलेला आहे। आपण आता या सुरुवातीच्या 2 गल्ल्यांना आपण फॉर्म पिशवी लावलेली आहे, तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला। हे बघा मित्रांनो, झाडं फार छोटे छोटे आहेत। जवळपास आपण जर त्याच्याजवळ येऊन उभं राहिलो तर हे जवळपास माझ्या कमरेला झाडं लागतात। आणि या छोट्या छोट्या झाडांना, प्रत्येक झाडाला किती माल जबरदस्त लागला। आता हे झाड बघा, हे झाड पूर्ण वाकून खाली पडून गेलेलं आहे, कारण त्याला मालच भरपूर लागलेला आहे। आता हे झाड उचलल्या जात नाही, एवढा माल लागलेला आहे त्याला मित्रांनो। हे बघा मोठे मोठे पेरू झालेले आहेत। झाड मुडून पडलं आहे, एवढा माल खतरनाक लागलेला आहे। आपण छाटणी पण लगेच आता केली आहे, 2 गल्ल्यांची छाटणी पण करून घेतली आहे आणि बागेचा भाग पण आपल्याला छाटणी करायचा आहे। सदाबहार बघा मित्रांनो, माल एवढा खतरनाक लागला आहे का फांद्या मोडून पडल्या आहेत प्रत्येक फांदीला। आपण एक पुढं जाऊन तुम्हाला एक छोटंसं एक झाड दाखवणार आहोत। झाड गुडघ्या एवढंच आहे, पण माल म्हणजे माल आहे, खतरनाक एकदम।
आता हे झाड पण बघा, पूर्ण झाड पूर्ण पडून गेलंय. इथे जर त्याचं बोर्ड जर बघितलं तर काहीच नाही आहे ते बोर्ड. तर हे पूर्ण प्रत्येक फांदीला 2-2, 3-3 फळं धरलेले आहेत आम्ही, आणि माल भरपूर लागलेला आहे. इकडनं बाउंड्रीला जर आपण बघितलं ना तर आम्ही हे दर 4 फुटावरती मोहगणीचे झाडं लावलेले आहेत. असेच तुम्ही मल्टिपल क्रॉप करू शकतात. बांधाला पण तुम्ही मोहगणीचे झाडं लावून आपण शाश्वत उत्पन्न घेऊ शकतो. इकडनं बघा, आता हे झाड जवळपास साधारणतः 8 ते 10 फुटाचे झालेले आहेत प्रत्येक झाड 1 वर्षभरामध्येच, आणि त्याची खालची साईज पण चांगली झालेली आहे प्रत्येक झाडाची. आता हे पेरूचे झाडं बघा, बुडून पडले तेवढे असे प्लॉट तयार झालेला आहे. छाटणी पण केली आपण आता लगेच. आता ह्या झाडाला बघा मित्रांनो, बुडापासून माल लागलेला आहे. इथे बघा 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 आणि 5 20 20 आणि 3 23 आणि 2 25. आणि इकडच्या बाजूनी तर वेगळा माल आहे. अजून इकडच्या बाजूचा जर पकडला असा तर जबरदस्त माल आहे. त्याच्या पुढच्या झाडाला लगेच कळ्या पण लागलेल्या आहे बघा मित्रांनो, म्हणून आपण याला सदाबहार म्हणतो. काही झाडं, काही पेरू मोठे आहेत, खाली पंपिशिव पण लावलेले आहेत, त्याच्या शेजारी लगेच वरती कळ्या पण तुम्हाला दिसत आहेत का. इकडे कळ्या लागलेल्या आहे, कळ्यांच्या शेजारी इकडे जर पाठीमागे धरलं तर लिंबूच्या आकाराचा काही पेरू झालेले आहेत, काही मोठे पेरू आहेत. म्हणजे माल पण आहे आणि पेरू पण आहे, म्हणून आपण याला सदाबहार म्हणतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. बघा माल हा, आता हे झाड जर बघितलं तर हे बघा, हा माल बघा भरपूर खतरनाक. इथे प्रत्येक म्हणजे बुडापासून माल लागलेला आहे. झाडं असे डायरेक्टली पूर्ण पडून गेले डायरेक्टली, इतका माल आहे. हे बघा मित्रांनो, झाडाच्या बुडापासून तर झाडाच्या शेंड्यापर्यंत माल लागलेला आहे. हे बघा, या झाडाचे संपूर्ण फांद्या अशा खाली लावून गेलेल्या आहेत. हे बघा, या झाडाला तर पानं कमी, फळं जास्त आहेत. हे बघा, या झाडाचे काही पेरू ना तर पंपिशवी नव्हती यावेळेस, पैसे पण नसल्यामुळे का पंपिशवी आणायला आणता नाही आले, आणि पंपिशवी लावली नाही तरीसुद्धा फळं बघा कशी चकाकी आहे फळांना. आपल्याकडे औषध आहेत चांगल्या प्रकारचे, संपूर्ण ऑर्गॅनिक बनवलेला आहे हा भाग बघा. इथे जर हे झाडं जर बघितले तर माल इतके आहे का संपूर्ण फांद्या अशा खाली पडून गेलेल्या आहेत. हा माल बघा मित्रांनो, एकदम खतरनाक लागलेला आहे हा माल बघा. या झाडाच्या बघा, काही फांद्यावरती काही फांद्या खाली, हा बुडापासून माल लागलेला आहे मित्रांनो. आजची तारीख आहे मित्रांनो 1 डिसेंबर 2024. हा माल बघा मित्रांनो, हे झाडं बघा, हे मोहगणीचे झाडं वरती वाढत चालले आहेत, आणि खाली पेरू आहे तर पेरूचे पण बघा कशा मोडून पडलेले आहेत फांद्या डायरेक्टली. हा माल बघा मित्रांनो, एकदम खतरनाक. हे बघा, इथे जर बघितलं ना तर हे छोटे लिंबूपेक्षा पण छोट्या आकाराचे फळं आहेत. काही लिंबूच्या आकाराचे इकडं फळं झालेले आहेत, आणि त्याच्या शेजारी हा मोठा माल हा इथे आता सोडून दाखवला असता, पण मीच एकटा आहे. तरी पण आपण एका हाताने बघूया ट्राय करून. सोडता येत नाही, जाऊ द्या. पण तुम्हाला असं बाहेरून पण समजेल की मोठा पेरू झालेला आहे, हातात बसत नाही एवढा मोठा, आणि खाली त्याच्या खाली बुडापासून माल लागलेला आहे. हे बघा, हे पुढचे झाडं, हे एक झाड तर बघितलं. आता हे मोहगणीची लाईन आहे, या मोहगणीच्या लाईनला खेटून आपण हे पेरूचे झाडं लावलेले आहेत. तर बुडापासून माल लागलेला आहे, आणि झाड पूर्ण खाली वाकून गेलेलं आहे. आता हे त्याच्या शेजारचं झाड बघा मित्रांनो, हे बघा मित्रांनो, झाडाला पानं जेवढे तेवढे पेरू लागलेले आहेत, खालून वरपर्यंत पूर्ण पेरूच पेरू आहेत. आपण एक पुढे झाड बघूया. हे झाड पण बघा मित्रांनो,
हे छोटं झाड पण आहे शेजारी, हे दुसरं त्याचं मोठं झाड. या झाडाला पण खूप असा माल लागलेला आहे. आता हे पुढचं झाड दाखवतो तुम्हाला. हे झाड तर अर्धा मरून गेलं आहे, तरी त्याला भरपूर पेरू लागलेले आहेत. आता हे बघा, हे एक मी तुम्हाला इथे एक झाड दाखवतो. आता हे झाड बघा सर मित्रांनो, हे मोहगणीचं झाड, मोहगणीच्या झाडाला खेटूनच लावलेलं आहे 1 फुटावरती. पेरूचं झाड आहे आणि ह्या पेरूच्या झाडाला बघा मित्रांनो किती माल आहे, खतरनाक. तर असेच तुम्हाला पण सदाबहार पेरूचा प्लॉट लावायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात. माझा मोबाईल नंबर आहे 8390069058. हे बघा, या झाडाला सुद्धा माल बघा मित्रांनो, एकदम खतरनाक. हे बघा इकडे हे दुसरं झाड, हे तिसरं झाड शेजारी खूप असा जबरदस्त माल लागलेला आहे. हे खाली जर झाड, हा माल बघा मित्रांनो, खाली एकदम बुडापासून माल लागतो या झाडांना. इथे सुद्धा दोन फळं आहेत. हा माल बघा मित्रांनो, जबरदस्त एकदम खतरनाक बाग लागलेला आहे. थोडंसं पैशांअभावी आपले कामं चुकतात. हे बघा, म्हणजे याला फॉर्म पिशवी जर लावली असते ना तर माल म्हणजे माल, खतरनाक माल निघाला असता. माल निघणारच आहे तो, पण पंप पिशवी लावल्यावर अजून माल सुंदर दिसतो. हे बघा केवढले केवढा पेरू बघा मित्रांनो. आता हा माल बघा मित्रांनो, ह्या झाडाला फॉर्म आहे, हे त्याच्या शेजारच्या झाडांना फॉर्म नाही आहे आणि इकडच्या झाडांना फॉर्म आहे. तर पंप पिशवी लावल्यामुळे मस्त माल दिसतो आणि माल पण खूप खतरनाक निघणार आहे. आता हा तुम्हाला इथे दिसेलच. हे बघा मित्रांनो, हा असा आपला प्लॉट आहे. तोडताना हा आपण वरून जर बघितला ते हा आपला गावात जाणारा रस्ता आहे. रस्त्याला खेटून आपण हे मोहगणीचे झाडं लावलेले आहेत आणि हा आपला सदाबहार पेरूचा प्लॉट. मित्रांनो, पेरू सोबतच आपण प्रत्येक गल्लीला असे मोहगणीचे झाडं लावलेले आहेत आणि मल्टिपल क्रॉपमध्ये आपण अजून काय काय लावलं आहे तिकडे पण जाऊया आपण. पेरूसोबत हे एक सीताफळाचं झाड आमचं वर्षानुवर्षे आहे या बांधावरती. आपण हे असे आता इथे पण बघा, या झाडांना माल किती खतरनाक लागला आहे. मोठे मोठे पेरू झालेले आहेत. हे बघा, हे बघा मित्रांनो, हे मोहगणीचे झाडं शेवटपर्यंत आहेत आणि इकडे आपण हे 2-3 झाडं नारळाचे आहेत, 2 झाडं लिंबूचे पण आहेत. आपण तिकडे पण बघूया. हे लिंबूचं झाड आहे आपलं, त्याच्या शेजारी पण आपण मोहगण लावलं आहे. मोहगणीला बघा, नारळापासून मोहगणी 1 फुटावरती आहे आणि इकडे पण बघा नारळाच्या शेजारी पण मोहगण लावलं आहे. मोहगणी त्याचा वरती चालला आहे. हे बुटके लोटन नारळ आहे. 3 वर्षानंतर नारळ येतात. या झाडांना पण 1 वर्ष झालेलं आहे. बघा, हे 2 मोहगणीचे झाडं वरती चालले, 2 मोहगणीच्या झाडांच्या मध्ये 1 नारळाचं झाड लावलेलं आहे. असेच तुम्ही मल्टिपल क्रॉप लावू शकतात. आणि इकडे आपण हे एक लिंबूचं झाड आहे इकडे आणि त्याच्या शेजारी आपण इथे केळीचे 4-5 कंद लावले. केळीच्या झाडांमध्ये पण त्या बाजूला, इकडच्या बाजूला हे एक वरती चाललं आहे ते मोहगणीचं झाड आहे. या बाजूला पण एक मोहगणीचं झाड लावलेलं आहे. इथे तुम्हाला वरती जाताना दिसलंच. त्या बाजूला, आता ह्या बाजूला पण एक मोहगणीचं झाड लावलेलं आहे. हे बघा मित्रांनो, त्याच्या शेजारीच केळीचं झाड. केळीच्या झाडांमध्ये पण हे तुम्हाला इथे एक मोहगणीचं झाड दिसेल. खाली दाखवतो तुम्हाला. दोन्ही बाजूला हे केळीचे 3 ते 4 कंद आहेत. 5 कंद आहेत केळीचे. आणि त्याच्या शेजारी इकडच्या बाजूला इथे हे एक झाड लावलेलं आहे आणि हे एक इथे एक
हे 2 झाडं असे मोहगणीचे लावलेले आहेत. तर मित्रांनो मोहगणीचे झाडं त्यांचे आता इकडे बघा हे पण डोक्या एवढं झालेलं आहे आणि ते तिकडचं पण झाडं तुम्हाला इथे मध्ये दिसत असेल तर ते पण डोक्याच्या वरती निघून गेले 7 ते 8 फूटपर्यंत. आणि केळीच्या झाडांना पण केळं लागलेत बघा मित्रांनो. इथं ही एक फण आहे, इथं ही एक दुसरी फण आहे. आणि त्याच्या शेजारीच इकडे हे लखनऊ 49चे 2-3 झाडं आहेत. आणि खाली एक बाग आहे आमचा इकडे नदीकडे. आपण तिकडे पण जाऊन दाखवतो तुम्हाला मी. इकडे पण आपला हा जुना बाग आहे. 1995 पासून आमचा पेरूचा बाग आहे हा जुना. लखनऊ 49चे काही झाडं लावलेले होते. इथे बाग होता. बाग इथला बरेचसे झाडं मरून गेलेत. तरी पण इकडे पण ह्या झाडाला आणि इकडे 7 ते 8 झाडं शिल्लक आहेत. तर प्रत्येक झाडाला माल भरपूर लागलेला आहे. इथे सुद्धा हे बघा लखनऊ 49 भरपूर माल लागलेला आहे. लिंबूच्या आकाराचे फळं झालेले आहेत. काही त्यापेक्षा थोडे मोठे झाले आहेत, काही छोटे आहेत अजून. प्रत्येक फांदीला माल आहे. इथे वरती बघा प्रत्येक झाडाला प्रत्येक फांदीला. आता हे बघा हे झाड जर ही फांदी बघा वरती चढून आपल्याला हे पेरू तोडावे लागतात. हे झाड या झाडावरती असं वरती चढावं लागतं मित्रांनो बागेवर. अरे बापरे हे बघा मित्रांनो पेरू भरपूर लागलेला आहे. एक पेरू तर कतरला पण आहे पोपटांनी. पक्ष्यांना किंवा पोपटांना पेरू फार आवडतात. आणि शेजारीच ही नदी गेलेली आहे जवळून. हे बघा पाणी दिसत असेल तुम्हाला झाडावरून व्हिडिओ शूटिंग काढतो. ही आमची नदी. नदीला अजून पण पाणी चालू आहे. हे बघा नदी आमच्या पेरूच्या बागेच्या शेजारीच नदी आहे. चला आता खाली उतरावं लागेल. हे बघा मित्रांनो आपण नदीजवळ येऊन लागलोय. नदीला भरपूर पाणी आहे. हे बघा इकडे पण हे एक झाड आहे. या झाडाला ह्या खालच्या फांदीला जर बघितलं तर तुम्हाला इथून दिसतंय भरपूर असा माल लागलेला आहे. खतरनाक लखनऊ 49 पण. जवळ जाऊया. हे बघा या वरच्या फांदीला त्याच्यापेक्षा वरच्या फांदीला आणि हे वरती जाऊन तोडावे लागतात दरवर्षी. कारण लखनऊ 49चे झाडं मोठमोठे होत असतात. हे बघा असे घडच्या घड लागलेले असतात. हे बघा हे बघा मित्रांनो ही आमची इथे विहीर आहे जुनी. तुम्हाला दिसत असेल. आपण विहिरीकडे पण जाऊया. ही आमची नदी आणि नदीतली विहीर आमची. ही विहीर बघा मित्रांनो फुल भरलेली आहे. फुल भरलेली म्हणजे नदीला फुल पाणी आहे त्यामुळे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद.